नमस्कार. आज आपण घेवड्याची डाळ करणार आहोत. ती घाटी लोकांची खूपच पसंदीदा डाळ आहे. ती 8 दिवसात 2 ते 3 वेळा तर बनतच असते आणि खूपच छान लागते. तर डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळ नीट करून स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरला लावून आपण त्याचे 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. डाळ शिजते तोपर्यंत आपण वाटण रेडी करून घेऊ. त्यात लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घेतले. त्याला मिक्सरमधून जाड वाटून घ्यायचं आहे. आता छान वाटून झालेलं आहे. आपली डाळसुद्धा छान अशी शिजली आहे. एक कढई घेऊ. कढईमध्ये 2 पळी तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे टाकल्यावर छान असे तडतडू द्यायचे आणि आता आपण जी लसूण खोबऱ्याचं वाटण करून ठेवलं होतं ते त्याच्यात टाकून घेऊ आणि छान भाजून घ्यायचं आहे. भाजताना गॅस बंद केला तरी चालेल. तेल गरमच असतं. आता छान व्यवस्थित भाजून घेऊ. ती वाटण करून आपण 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो. सर्व भाज्यांमध्ये आपण ती वाटण वापरलं तरी खूप छान लागतं. तर छान असं वाटण भाजून रेडी झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ. त्याच्यातच हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. घाटी मसाला असला तर तोही टाकू शकता. आता छान असे मसाले भाजून घ्यायचे आहेत. थोडीशी हिंगसुद्धा वापरायची. आता लगेच गॅस नाही चालू करायचा, नाहीतर आपले सगळे मसाले करपतील. तर आता 2 मिनटं आपण असेच भाजून घेणार आहे. 1 ते 2 मिनटं. छान मसाले भाजून रेडी झालेले आहेत. आपण घेवड्याची डाळ शिजवून घेतली होती. आता ती ह्याच्यात टाकून घ्यायची. घेवड्याची डाळ आपण बाजरीची भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत कुस्करून खूप छान लागते. आणि छान अशी आता उकळून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि खतखत 5 मिनटं उकळून घ्यायची. तर छान अशी रेडी झाली आपली घेवड्याची डाळ. एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.